जय शिवराय मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. भावना एक दुर्लक्ष आणि दोन्ही किडनॅप फेल, कदाचित हे मी थांबवू शकलो असतो. हा जो मी पाठचा व्हिडिओ टाकला ना, त्यात तुम्ही मला खूप प्रेम दिलं. खूप लोकांनी मला मेसेज केले, खूप चांगले मेसेज केले, खूप बरं वाटलं मला. काही लोकांच्या मेसेजला मला उत्तर देता आलं नाही. तुम्हाला माहितीच आहे, मी कामाला जातो, कामाच्या नंतर मी घरी येतो आणि मला जे काही वेळ मिळतं ना, त्यात मी असे व्हिडिओ बनवतो. आता मी नेहमी म्हणजे मोबाईलवरती नसतो, त्यामुळे या गोष्टींचा मला सर्वांना उत्तर देता येत नाही. तर मी म्हणजे माझा एक बिझनेस आहे आणि यातून मला पैसे मिळतील ह्या उद्देशाने मी यूट्यूबवरती आलेलो नाही मित्रांनो. कारण की या गोष्टी माझ्यापासून खूप लांब आहेत. कारण की जर मी यूट्यूबवरती डिपेंड राहिलो तर कदाचित माझं घरसुद्धा चालणार नाही. तुम्हाला माहितीच आहे माझी स्टोरी काय आहे ती मित्र. मी एक किडनी ट्रान्सप्लांट व्यक्ती आहे मित्रांनो. माझं किडनीचं ट्रान्सप्लांट झालेलं आहे 2024मध्ये. आता 2.5 वर्ष झालं आहे. खूप चांगली लाईफ जगतो तुमच्या आशीर्वादाने आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेने, कुलस्वामींच्या कृपेने, सर्वांच्याच कृपेने. आज माझा विषय एवढाच आहे की जो मागचा मी व्हिडिओ टाकला ना, त्यात तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं. परंतु खरं कारण काय होतं माहिती आहे की मी त्यात बोललो की एक चूक आणि दोन्ही किडनॅप फेल. भावनो, काही गोष्टी असतात ना की आपल्याला आजार असतो ना, तो लहानपणासुद्धा आपल्याला असतो, सर्वांनाच असतो. मी मागच्याच व्हिडिओमध्ये बोललो होतो की हे आजार कदाचित मला लहानपणीसुद्धा असेल. आणि हो मित्रांनो, हे खरं होतं. आता मी ती गोष्ट तुम्हाला मी तुमच्यासमोर शेअर करणार होतो, परंतु ती तुमच्यासमोर ती प्रेझेंट कशी करायची ना, हीच गोष्टीचं मला हे नाही भेटत होतं. म्हणजे ग्रीप बोलतात ना, कसं मी तुम्हाला सांगायचं कसं ते मला थोडीशी म्हणजे वेगळंच वाटत होतं. की म्हणजे एक प्रकारे बोला की आपल्याला लाज वाटते सांगायला की कसं तुमच्यासमोर सांगू. तर आज मी ती गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. भावनो, ज्यावेळी माझ्या किडन्या फेल झाल्या होत्या ना, त्यावेळी मी डॉक्टरांकडे ट्रीटमेंट करत होतो, म्हणजे उपचार करत होतो ना, त्यावेळी मला बरेच लोकांचे कॉल येत होते, माझ्या ओळखीचे लोकांचे, जे मी कंपनीत काम करत होतो ना, तिथले क्लायंटचे वगैरे मला कॉल येत होते, फोन येत होते. ते लोक मला नेहमी सांगत होते की तू असं कर तसं कर. त्यातून मला एक व्यक्तीचा कॉल आला होता, म्हणजे एका ताईंचा कॉल आला होता. त्यांनी मला सांगितलं, म्हणजे त्यांच्या नवऱ्याने तिला सांगितलं होतं की तू तिला कॉल कर आणि तो खूप खचून गेलेला आहे, त्यामुळे तिला थोडासा म्हणजे मोटिवेट मिळेल, तो तिला आधार भेटेल, म्हणून तू त्याला कॉल कर. त्या ताईंनी मला कॉल केलं आणि त्या ताई मला म्हणाले की दादा तुमचं कसं झालं वगैरे. तर म्हटलं पण मला सुद्धा काही माहिती नव्हतं. त्या म्हणाले की माझ्या मुलाचासुद्धा दोन्ही किडन्या फेल झाल्या आणि तो आता म्हणजे लहान मुलगा होता, 10-11 वर्षाचा का कदाचित असेल, आता मला एवढं आठवत नाही. पण त्या म्हणाला की माझ्या मुलाच्यासुद्धा किडन्या फेल झालेल्या आहेत, त्याचं ऑपरेशन झालं, त्याला किडनी त्याच्या वडिलांनी दिली. तर मी म्हटलं त्यांना, असं सहज म्हटलं त्यांना की अरे बापरे, आता ती कशी आहे. तर मग ती लोक सांगायला लागली, कारण मला पण ट्रान्सप्लांट करायचं होतं ना, त्यामुळे त्यांनी फोन केला की ट्रान्सप्लांटच्या नंतर तुला किती काळजी घ्यावी लागेल, तुला काय काय खावं लागेल, कुठे राहावं लागेल, या सगळ्या गोष्टी त्या मला ताई सांगत होत्या. तर सांगता मी त्यांना विचारलं की तुमच्या मुलाच्या किडन्या फेल झाल्या ना, ते कशामुळे झाल्या, म्हणजे काय प्रॉब्लेम काय होतं त्यांना. त्या ताईने मला जे उत्तर दिलं ना, सांगितलं ना, ते उत्तर ऐकल्याच्या नंतर माझ्या पायाखालची जमीनच लागते मित्रांनो. अक्षरशः मी म्हटलं की यार, मी जी गोष्ट मानत होतो की मला किडन्या माझ्या म्हणजे हाय बीपीने माझ्या फेल झाल्यात, हे तर सिद्ध झालं होतं की हाय बीपीने माझ्या किडन्या फेल झाल्यात. पण त्याला कारण अजून एक निगडीत होतं. मी खूप टेन्शनमध्ये आलो की अरे यार, काहीतरी वेगळंच आहे प्रकार. परंतु तुमच्यासमोर ते कसं सांगायचं, हे मला प्रश्न पडत होतं की तुमच्यासमोर प्रेझेंट कसं करायचं. ते ताईंचं उत्तर काय होतं ना, ते तुम्हाला मी सांगतो थोडक्यामध्येच. माझ्या बाबतीत ही गोष्ट कशी घडली होती आणि तुमच्यापर्यंत ती गोष्ट मी का लपवून ठेवली होती, ते सुद्धा प्रश्नाचं उत्तर देतो मित्रांनो. काही गोष्टी असतात ना, त्या सांगायला काही लोकांना लाज वाटते. काही गोष्टी असतात त्या सांगताना काही लोक बिंदास करतात आणि आपण सोशल मीडियावरती आपण जो बोलत असतो ना, मग त्या गोष्टींचा आपल्याला प्रश्न पडतो की यार, मी ही गोष्ट तुमच्यासमोर ती मांडू की नको. तर काय आजार होता मला लहानपणी ना, सेम टू सेम त्या मुलासारखंच, ते तुम्हाला मी सांगतो. त्या ताईने मला उत्तर काय दिलं आणि माझ्या पायाखालची जमीन काय सरकली, माझ्या बाबतीत असं काय घडलं होतं आणि ताईने मला काय सांगितलं, हे जर तुम्हाला ऐकायचं असेल आज खरोखरच, आणि ही गोष्ट जर तुमच्या इथपर्यंत जर पोहोचली ना, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लहानपणी हे आज आपल्याला सहसा जाणवत नसतात. मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की मी गावी राहायचो. माझं संपूर्ण करिअर म्हणजे लहानपण शाळेचं शिक्षण वगैरे सर्व गावाला गेलं. इयत्ता 4थीला होतो मी. आता 4थीला होतो ना मी, आता मी विचार करा की लहान असेल मी 4थीला, म्हणजे माझ्या मुलाच्या एवढ्याच होतो. आता माझा मुलगासुद्धा 4थीला गेलेला आहे. त्यावेळी ना मित्रांनो, मला ना लघवीला व्हायची. ही लघवीला थोडी व्हायची, म्हणजे थांबून व्हायची. आता मला हा प्रकार काय माहिती नाही. आता मी लहान होतो, 4थीला म्हटलं तर किती 8-9 वर्षाचा असेल मी मित्रांनो त्यावेळी. आणि ही गोष्ट आहे ना, मी माझ्या घरच्यांना सांगत नव्हतो, कारण की मला म्हणजे काय हा त्रास काय मला माहितीच नव्हतं. ह्या गोष्टी मी सर्वांपासून अंजान होतो. तर डायरेक्टली मला असं म्हणजे लघवी कमी होत नव्हती, तर कधी एकदम स्पीडला व्हायची, कधी स्लोली व्हायची. आता प्रकार काय होता माहिती आहे मित्रांनो, ज्यावेळी आपण म्हणजे लहान मुलं असतात ना, ते काही लोक सुसू करताना ना, त्यांच्या जी सुसू करण्याची जागा असते, ती जी स्किन असते ना समोरची, ती स्किन थोडीशी म्हणजे फुगीरपणा येतो, फुग्यासारखा फुगीरपणा येतो. म्हणजे आता हा प्रकार मी इतरांना कसं शेअर करणार की यार मला असं कसं होतं ते. मग मी ह्या गोष्टी कोणाला सांगायच्या नाही, फक्त माझ्यामध्येच ठेवायचे. मग असतेच हा प्रकार वाढत गेला. म्हणजे ती आपली लघवीची जागा असते ना लहान मुलामध्ये, ती जागा असते, ती तो पडदा असतो तो पूर्णपणे बंद होत येतो आणि आपली
लघवीची जागा असताना तिथं फुगीरपणा येतो, म्हणजे असं फुग्यासारखा थोडा फुगतो. ती स्किन असते ना ती फुगते, मग ती लघवी आतमध्ये साचते आणि मग आपल्याला पुढे स्पोर्ट्समध्ये करता येत नाही, थोडा त्रास होतो आपल्याला. ही गोष्ट मी सांगितली नाही माझ्या घरच्या लोकांना. मग 4थीतून मी 5वीत गेलो. आता हा प्रकार मला 3रीला सुद्धा माहिती असेल, परंतु नॉर्मली होतं तेव्हा थोडं थोडं होतं, पण असं वाढत वाढत गेलं. मी 5वीला गेलो मित्रांनो. 5वीला गेल्याच्या नंतर मग तो जास्त वाढला, कारण की तो पडदा होता ना तो बंद होत आला. आणि मग मला लघवीला जायची ना त्यावेळी लघवीच्या ठिकाणी तो पूर्णपणे असं फुगीरपणा यायचा, फुग्यासारखं फुगायचं आणि ती स्किन पूर्णपणे फुगायची. जी लघवी आहे ना त्या समोरती पडदा आल्यामुळे तो लघवी पाठी यायची आणि ती स्किन फुगायची. मग मला त्रास व्हायचा, म्हणजे थोडंसं वेगळंच जाणं, म्हणजे दुखायसारखं व्हायचं मला. आणि ही गोष्ट मी सर्वांसमोर शेअर करायची ना. आता तुम्हाला माहिती आहे, शाळेमध्ये आपण जाताना लहानपणी आपण सर्व मित्र, शाळा सुटली लघवीचा टाईम झाला की सर्व एकत्र जायचो, एखादी भिंतीवरती नाही तर कुठेतरी एकत्र सर्व लघवी करायचे. म्हणजे हे लघवीमध्ये काय काय लोक नावंसुद्धा काय लिहायची, भिंतीवरती बोला, काय मातीवरती बोला. आता मी सुद्धा त्याच्यामध्येच होतो, परंतु मला हा वेगळा प्रकार असल्यामुळे ना मला त्यांच्यासमोर जायला लाज वाटायची. मी एकटाच जायची, कुठेतरी लघवी करायच्या नाही यायचे. तर माझे मित्र जे होते ना ते मला नेहमी बोलायचे की हा एकटा का जातो वगैरे. तर माझ्या शाळेमध्ये ना एक असा मुलगा होता, आता त्याचं नाव वगैरे काय सांगत नाही मी, परंतु तो आमचे खास बेस्ट फ्रेंड होते आमचे. तर मी लघवीला झाले, तिचा टाईम झाला ना की मग मी एकटाच जायचो साईडला लघवीला. तर त्याला समजलं की ह्याला काहीतरी वेगळाच प्रकार आहे, वाटलं की म्हणजे काहीतरी प्रकार असेल, हा एकटा का जातो. तर तो माझ्याबरोबर पाठीमागे बघायला आला घेऊन, आणि त्याने ज्यावेळेला बघितलं ना तो शॉकिंग झाला. तो बोलतो, तू मला बाबू बोलतात सर्वजण गावाला, की बाबू तुझ्या असं का तू लघवी करतोस वगैरे. मी म्हटलं की मला माहिती नाही, बोलू मला असं होतं. तर लघवी करताना तो पूर्णपणे भाग फुगायचा ना, एकदम फुग्यासारखा फुगायचा असा, आणि मला त्राससुद्धा व्हायचा. तर मग त्यांनी त्याच्या आईला सांगितलं की बाबूला असं असं प्रॉब्लेम आहे म्हणून. मग त्या आईने माझ्या आईला सांगितलं. आता माझ्या आईला सांगितल्यानंतर आता आपली गावाला म्हटलं तर आपण सर्व अडाणी लोक. आता माझी आई पण अडाणी, म्हणजे शिकलेलं नाही, काही नाहीच. काही गोष्टी लोक म्हणजे काहीतरी वेगळंच घरगुती उपाय करतात, काही लोकांना सांगतात कुठे झाडायला जा, कुठे काहीतरी करा, असा प्रकार गावाला त्यावेळी असायचं. माझ्या बाबतीत तसं नव्हतं, परंतु सहसा लोक डॉक्टरकडे जायचे नाही, घरगुती उपायामध्येच या गोष्टी सबमिट करायच्या. आता ही गोष्ट माझ्या आईला समजली ना, त्यावेळी आई बोलली की तुला असं कसं होतं. मी म्हटलं की आई मला त्रास होते लघवी करताना, लघवी फास्ट होत नव्हती माझी. मग मित्रांनो दिवसामागून दिवस गेले आणि माझा लघवीचा पडदा होता ना तो पूर्णपणे बंद व्हायला आला. आणि पूर्णपणे लघवीची जागा होती ना ती, ज्यावेळी मी 5वीला होतो त्यावेळी ती पूर्णपणे फुगायला लागली. आणि मग समोरचा पडदा बंद झाला. त्याच्यानंतर मग मला फोर्समध्ये लघवीला व्हायची ना, तर मी ती लघवी करणार कशी, कारण की समोरचा पडदा बंद आहे. मग ती लघवी अडकायची, थांबून ठेवायची, कारण की जेवढ्या स्पीडमध्ये आपण लघवी थांबून ठेवणार ना तेवढा प्रेशर आपल्या किडनीवरती येतो. ही गोष्ट आम्ही लहानपणी होतो, मला माहिती नव्हतं की किडनी फेल आजार काय आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नव्हतं. ही गोष्ट खूपच लांबची आहे. तर माझ्या घरच्या लोकांना जरी माहिती पडलं असतं ना की बाबा हा जो प्रकार आहे हा लघवी थांबून करतो, त्याला प्रेशर त्या किडनीवर येत असेल वगैरे वगैरे, तर कदाचित त्यावेळीसुद्धा आम्हाला ह्या गोष्टीचा म्हणजे काहीतरी सुलक्षण निघालं असतं, काहीतरी वेगळा प्रकार, म्हणजे काहीतरी त्यातून वाचता आलं असतं. मग हा जो प्रेशर होता ना तो माझ्या किडनीवरती पडत होता, कारण की पूर्णपणे मी लघवी थांबून ठेवायचो, कारण की स्पीडमध्ये करणार कसं, पुढे जाऊच शकत नव्हती किडनी माझी. जी लघवी करण्याची जागा ती पूर्णपणे फुगायची, स्किन पूर्णपणे फुगायची, फुग्यासारखी फुगायची. आता हा प्रकार आहे ना, तुम्ही म्हणजे बऱ्याच लोकांमध्ये आहे, अजूनपर्यंत मी बऱ्याच असे पेशंट बघितलेले आहेत की हा आजार सर्वांना असतो. सहसा काही लोक शेअर करत नाही, परंतु जास्त झाल्याच्या नंतर मग शेअर करतात. तर मित्रांनो असं जर प्रकार तुमच्या बाबतीत कुणाकडे घडत असेल ना, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि बाकीच्या सुद्धा सर्व जे असतात टेस्ट वगैरे करायच्या. कारण की एक प्रकार एक म्हणजे आजार असतो ना, तो आजार आपल्या शरीराला संपूर्णपणे कुठे ना कुठेतरी कनेक्ट असतो. तर माझ्या बाबतीत जे झालं ना, ती जागा आहे ना ती पूर्णपणे फुगायची मित्रांनो. आता पडदा पूर्णपणे बंद व्हायला लागला. तर मी लघवीला ज्यावेळी जायचो ना गावाला, रात्रीचे मी लघवीला उठायचे, त्यावेळी कमीत कमी 5 मिनटं नाही तर 10 मिनटं लघवी करत थांबासायचे तिथं, कारण की थेंब 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 टाकायला लागायचं कधी कधी. आता मी सहसा म्हणजे डायरेक्टली तुमच्यासमोर शेअर करतोय ज्या गोष्टी माझ्या बाबतीत झाल्यात, कारण की मला माझा अनुभव तुम्हाला सांगायचा आहे. मी काही डॉक्टर नाही, कुठला आयुर्वेदिकवाला नाही, ते तुम्हाला मी सांगतो. आता ह्याचा उपाय काय होतं मला माहिती नव्हतं. याचा उपाय फक्त ऑपरेशन होता, आणि ऑपरेशन याचा उपाय आहे हे सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं, मला माहितीच नव्हतं, आणि मी लहान होतो. आता ह्याच्या काय करणार आपल्याला काहीच म्हणजे ठाव ठिकाणा काहीच नव्हतं. मग मी मित्रांनो कधी कधी 10 मिनटं मी तिथे लघवी करत होतो. आता माझी आई मग रात्री उठायची, बोला काय करतोस बाबा अजून काय करतोस. म्हटलं लघवीला मला होतच नाही तर मी काय करणार, मला लघवीला होते परंतु आज स्लोली होते, म्हणजे ठेंबा मी स्वतःहून टाकतो, कारण की मला प्रेशरमध्ये लघवी करताच येत नव्हती, कारण की पूर्णपणे माझ्या लघवीची जागा दुखायची, मला त्रास व्हायचा मला भरपूर. मग आईने माझ्या दुसऱ्या दिवशी मला उठवलं, कारण की त्यावेळी घरी कोण होतं, आई माझी एका बाईने अपंग आहे मित्रांनो. 3 बहिणींचं लग्न झालं होतं, 2 बहिणी घरी होत्या, त्यातली एक बहीण मुंबईला कामासाठी आली होती, आणि एक बहीण 3 बहिणी पण घरी होत्या, 2 बहिणींचं लग्न झालं होतं आणि 2 बहिणी गावी होत्या, एक बहीण मुंबईला कामासाठी गेली होती. आता आईला माहिती नाही पडत होतं की ह्याला कुठे घेऊन जायचं, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं.
त्यावेळी हॉस्पिटल म्हणजे त्यावेळीचं 100 रुपये म्हणजे आताच्या ह्यातलं कमीत कमी 10,000 रुपये तुम्ही पकडू शकता. 10,000 पकडा नाही तर लाख पकडा. आणि त्यावेळी 100 रुपयाला भरपूर किंमत होती मित्रांनो. डॉक्टरांकडे आई माझी घेऊन गेली. डॉक्टरांना दाखविलं की असा प्रकार आहे. डॉक्टरांनी लगेच ओळखलं. माझे तालुक्याचे डॉक्टर आहेत, खूप चांगले डॉक्टर होते. त्यांनी लगेच ओळखलं की ह्याच्या जो लघवीची जागा आहे ना, पडदा आहे तो बंद झाला. तो म्हणला की ऑपरेशन आपल्या हॉस्पिटलमध्ये ह्याचा होऊ शकतो. मग आईने विचारलं की खर्च किती येईल त्यासाठी. आता त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला 800 रुपये खर्च येईल मित्रांनो. आता विचार करा, 800 रुपये खर्च त्यावेळी होतं. हा 800 रुपये खर्च आताच्या टायमिंगमध्ये बघितलं गेलं ना, तर तुम्ही मित्रांनो मला नाही माहिती, तर तुम्हीच एकदा कॅल्क्युलेशन करा की म्हणजे 90च्या दशकामधली गोष्ट होती. 800 रुपये त्यांनी आम्हाला ऑपरेशन सांगितलं, 800-900 सांगितलेलं, परंतु आम्हाला ही रक्कम न परवडणारी होती. आता 800-900 रुपये आम्ही आणायचे कुठून, हा प्रश्न आम्हाला स्वतःला पडला होता, आईला आणि मला. मग माझ्या आईने काय केलं, काम केलं, तिथून मला घेतलं. सरकारी हॉस्पिटल माझ्या गावापासून माणगावला आहे. म्हणजे माणगाव आणि माझं गाव 30 किलोमीटरचं अंतर आहे. त्यावेळी असं कुठल्या गाड्या फटाफट नव्हत्या, एखादी एस-टी जायची. मग त्या एस-टीमधून मला एखादी बसवलं माझ्या आईने आणि मग आम्ही माणगावला गेलो. तिथे सरकारी हॉस्पिटल आहे. काही लोकांनी सांगितलं की तिथे तुमचं ऑपरेशन चांगलं होईल मुलाचं, सरकारीमध्ये जा तुम्हाला फ्रीमध्ये होईल. मग आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो. त्या दिवशी कुठं तरी वार होता, काय रविवार होता, काय होतं आता आम्हाला माहिती नाही. अडाणी लोक होतो आम्ही त्यावेळी. आईने माझी घेऊन गेली एकटी हॉस्पिटलमध्ये. त्या दिवशी हॉस्पिटल नेमकं बंद होतं. आता मला त्रास होतोय, मग हॉस्पिटल बंद, आता करायचं काय. मग रिटर्न पुन्हा आम्ही आई का म्हणाली चला मग आता काय जो खर्च तर खर्च, पण शेवटी करावं तर लागणारच आहे ना. मग पुन्हा आम्ही माणगाववरून एस टी पुन्हा पकडली आणि पुन्हा आम्ही मसल्या तालुक्यामध्ये आलो. माझ्या ॲड्रेससाठी तुम्हाला मी माझा ॲड्रेस देतो, मसला तालुका. मग आम्ही पुन्हा मसल्याला आलो. मसल्या आल्याच्यानंतर मग पुन्हा आम्ही त्या डॉक्टरांना गेलो, भेटलो. म्हणाला की थोडं काहीतरी कमी करा. त्यांनी आज 900चे 800 रुपये केले. आणि मित्रांनो तिथे माझं लघवीचं ऑपरेशन केलं. म्हणजे समोरची जी स्किन असते ना ती त्यांनी कट केली. तुम्हाला आता मी जे सांगतोय ते तुम्हाला समजतच असेल की मी काय बोलतोय. मी जसं एक्सप्लेन करतोय ना, तुम्ही समजून जायचं की ती समोरची जागा असते ना लघवीची, ती त्यांनी कट केली. आणि मग जो मला त्रास होता तो कायमचा निघून गेला मित्रांनो. कारण की मी जी लघवी करताना माझी स्किन फुगायची ना, ती बंद झाली मित्रांनो. आईला मी जे विचारलं होतं ना की तुमच्या मुलाच्या बाबतीत काय झालं होतं, जेणेकरून तुमच्या मुलाच्या किडन्या दोन्ही फेल झाल्या. तर ताईने मला हेच उत्तर दिलं होतं की माझा मुलगा लहान होता ना, त्यावेळी सुसू करताना त्याची लघवीची जागा फुगायची, ती स्किन फुगायची आणि ती लघवी अडकायची. त्यामुळे तो प्रेशर होता लघवीचा, तो त्याच्या किडनीवरती पडायचा. त्यामुळे त्याच्या किडन्या दोन्ही फेल झाल्या. मित्रांनो ही सेम टू सेम ही स्टोरी सांगितली आहे ना, ती सेम तीच आहे. परंतु मला हे निदान आता जास्त कधी समजलं, आता माझं वय 40 वर्ष आहे. तर बोलतो ना की काही लोकांना हे आजार पटकन जाणवतं, काही लोकांना हे आजार खूप वर्षांनी जाणवतं. प्रत्येकाची गोष्ट असतं का. ते काही लोक मला बोलत होते की तुला BP तुझं हाय होतं, परंतु तुझ्या लक्ष का नाही दिलंस त्याच्याकडे. काही लोकांच्या कमेंट वाचल्या मी, ते म्हणत होते की तुझ्या BP हाय असताना तू लक्ष का दिलं नाही त्याच्याकडे, तू गोळ्या का घेतल्या नाही तू. तर काही लोकांच्या बऱ्याच तशा कमेंट पण होत्या, म्हणजे चांगल्या पण होत्या, वाईट पण होत्या. परंतु ह्या गोष्टी आहेत ना, ते तुम्हाला कसं पण सांगणार की ज्याला हा आजार होतो ना मित्रांनो, त्यालाच माहिती असं पडतं ह्याच्या वेदना काय असतात त्या. कारण की काही लोकांना हे आजार आहे ना, ते थर्ड स्टेपला गेल्याच्यानंतर समजतं. तिथपर्यंत ते बिंदास असतात, त्यांना काहीच समजत नाही की आपला हा आजार आहे. तो डॉक्टरांकडे जातात, डॉक्टर म्हणतात दोन्ही तुझ्या किडन्या फेल झाल्यात. मित्रांनो त्याच्याकडे काहीच वेळ नसतो, कुठे हलण्याचा सुद्धा वेळ नसतो की मी आता कुठं ट्रीटमेंट घ्यायची, कुठं उपचार घेऊ फटाफट. मित्रांनो हे आजार समजल्या तो ज्यावेळी उपचाराला निघतो ना, 2 ते 3 दिवसांना तो माणूस संपून जातो, मरतो लगेच. आता मग त्यांनी काय करायचं, मग ते काय एवढे दिवस झोपले होते का. तर मित्रांनो हे सायलेंट किलरसारखाच आजार असतो आणि ज्यांना होणाऱ्यांना ना ह्याच्या वेदना समजतात. फक्त आपल्याला काय सोशल मीडियावरती आपण एखाद्याला कोणतीही पोस्ट टाकल्याच्यानंतर त्याला कमेंट चांगल्या येतात, वाईट येतात, मला माहिती आहे. परंतु हे आजार असतात ना ते सर्वांच्या बाबतीत आहेत, परंतु होणाऱ्यांनाच होतात. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवण्याचा प्रयत्न करतो. हा पार्ट 2 होता माझा. आणि जे किडनी फेल होण्याचं मेन वीक पॉईंट होतं ना मित्रांनो, ते हेच होतं. परंतु तुमच्यासमोर ती कसं मी प्रेझेंट करायचं ना हे मला समजत नव्हतं. आज मी ते बिंदास्तपणे तुमच्यासमोर शेअर केलेलं आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर आणि पूर्णपणे पाहिला असेल ना तर नक्की सबस्क्राईब करूनच जायचं आहे तुम्हाला. कारण की आपल्याला ही मोठी फॅमिली बनवायची आहे, खूप मोठे स्वप्न आहेत पूर्ण करायचे आहेत. तर पुन्हा भेटू अशा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.